नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्वती आजी न्यूजपेपर वाचत असते आणि मयुरी तेथेच असते. तेवढ्यात जान्हवी येते. जान्हवी आता मयुरी आणि आजी यांना गुड मॉर्निंग असं बोलते. तेव्हा आजी आता पेपर्स वाचत असते. तेव्हा जान्हवी म्हणते की अहो आजी, काय तुम्ही न्यूजपेपर वाचता हो? अहो हल्ली कोणी न्यूजपेपर वाचतात का? तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो का, मग हल्ली काय करतात बरं? तेव्हा आता जान्हवी म्हणते की अहो हल्ली ना मोबाईलवर सर्व काही येतं, हो की नाही मयुरी? तर मयुरी म्हणते की हो ना, मोबाईलवर आता सर्व काही अगदी क्विक दिसतं. तेव्हा आता आजी म्हणते की हो का, मग सांग बरं, आज मात्र काय असं महत्त्वाच्या बातम्या तुम्ही दोघींनी वाचल्यात बरं? आणि तेवढ्यात मात्र आता लगेच रमात येते, म्हणजे माही येते. माही आता फ्रेश होऊन आलेली असते. आई आजीला म्हणते की आई आजी, काय हो न्यूजपेपर्स वाचतात का? आणि आज तुम्ही बघितलं का, पुणे मुंबई हायवेवर किती मोठा असा मेगाजाम झालेला आहे, तुम्ही बघितलं का? आणि लोकांना मात्र पुण्यावरून मुंबईला पोहोचण्यासाठी अगदी 7-8 तास लागले. तेव्हा आता जान्हवी म्हणते की बापरे, आणि मयुरी सुद्धा म्हणते की हो ना बापरे. तर लगेच आता पार्वती आजी म्हणते की बघितलंस का जान्हवी? तेव्हा आता माही विचारते की अहो आई आजी, आज मात्र तुम्ही AQI बघितला का? आता लगेच जान्हवी म्हणते. तेव्हा मात्र जान्हवी विचारते की IQ म्हणजे काय, नेमकं काय हे? आणि तो तर रोज बघावा लागतो. तेव्हा आता मयुरी आणि माही या दोघींना हसू येते आणि पार्वती आजीला सुद्धा. पार्वती आजी म्हणते की अगं रोज नाही बघावं लागत, आणि तुझ्या बाबतीत तर रोज बघितला ना तरी का सुद्धा काही फारसा फरक नाही पडत. तेव्हा आता जान्हवी म्हणते की आई आजी, एकतर ही चुकीचं बोलते आणि तुम्ही मलाच हसता. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं ती चुकीचं नाही बोलत, ती एकदम बरोबर बोलते. अगं IQ नाही AQI म्हणजे हे बघ, वातावरणातील प्रदूषणाची मात्रा आणि वातावरण किती प्रदूषित आहे हे तू बघितलंस, आणि त्यासाठी वृत्तपत्र हे वाचावं लागतं. त्यावर आता माही विचारते की आई, तुम्ही काही आज खाणार आहात? साबुदाणा खिचडी. आज मी सर्वांसाठी साबुदाणा खिचडी बनवते, ते पण फुल रमा स्टाईलने. आणि लगेच ती खुश होऊन आता किचन मध्ये जाते आणि अगदी सेम टू सेम रमासारखी ती आता वावरत असते. आणि तेवढ्यात सीमा बाहेर येते. सीमा आता माहीकडे पाहते. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की सिरियसली आज साबुदाण्याची खिचडी? तर मयुरी म्हणते की अगं तिला तर काही बनवता येत नाही, मग तू कशी खाणार बरं? तेव्हा मात्र आता सीमा म्हणते की आई, तुम्ही सुद्धा तोच विचार करतात की काय जो मी विचार करते तो? म्हणजे इने जर साबुदाणा खिचडी बनवली आणि तर ती खिचडी अक्षयने खाल्ली तर त्याला नक्की कळेल तर ही रमा नाही म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अगं सीमा, मला काय वाटतं तुला माहिती आहे का? अगं ही माही तर स्वतःला रमाच समजायला लागली. अगं ती रमाच झाली. अगं तिचा आत्मविश्वास बघ ना. अगं ते जाणवतं सुद्धा, आणि तिने तर स्वतःला रमा म्हणून स्वीकारलं सुद्धा. तेव्हा आता मयुरी म्हणते की बापरे, तिने तर स्वतःला स्वीकारले, परंतु अक्षय तिची खिचडी स्वीकारेल का? त्यानंतर आता मंगला मावशी तांदूळ निवडत असते आणि कावेरी इकडे तिकडे डोकावते. भाऊजी असा पंकजला आवाज देते. आणि आता पंकज काका तेथे नसतात, तर ती मंगला मावशीला विचारते की काय ग, अगं भाऊजी कुठे दिसत नाही, कुठे गेले? सकाळपासून ते दिसत नाही, कुठे गेलेत, बाहेर गेलेत का? तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की अगं तुला त्यांची नाटकं माहिती नाही का? आणि काय म्हणत होते, त्यांना कोणता नवीन जॉब लागलेला आहे म्हणून, आणि सामान घरी नेऊन देत असतात, तर त्या बॉयला काय म्हणतात? तर कावेरी म्हणते की डिलिव्हरी बॉय. मंगला मावशी म्हणते की हो तोच तो डिलिव्हरी बॉय. तेव्हा मात्र आता लगेच कावेरी म्हणते की बरं झालं, आणि त्यांना सांग की हा जॉब टिकवून ठेवा म्हणून, नाहीतर ते मागच्या वेळेस सारखं नकोय दारू पिऊन जेव्हा त्यांनी घोळ घातला होता. तेव्हा मंगला मावशी म्हणते की हो ना, अगं तो सुद्धा डोक्याला एक तापच आहे. दारू पिऊन पेल्यानंतर त्यांना काय करावं हे नाहीच कळत. आणि मंगला मावशी देवाला म्हणते की अरे निदान त्यांना चांगली बुद्धी दे, निदान 4 पैसे काम करून त्यांचे घरात तरी येतील, आणि देवा तूच त्यांच्या बाबा लक्ष ठेव रे बाबा. म्हणून मंगला मावशी आणि कावेरी दोघेही देवाला हात जोडतात. त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये सर्वजण नाश्त्यासाठी येऊन बसलेले असतात. अक्षय सुद्धा येतो आणि बसतो. तेवढ्यात आता माही गरमागरम खिचडी साबुदाणा की घेऊन येते. सर्वात अगोदर ती अक्षयला देते. तेव्हा मात्र अभि म्हणतो की रमा, साबुदाणा खिचडी मला द्यायची होती ग. तेव्हा आता माही म्हणते की का, यांना आवडते म्हणून मी यांना अगोदर दिली. तेव्हा अक्षय म्हणतो की याला सुद्धा खिचडी आवडते, आणि याला जर मिळाली नाही तर त्या भीतीने तो असं म्हणतो, हो की नाही अभ्या? तेव्हा मात्र आता लगेच अभि म्हणतो की हो ना, मागे नाही का रमाने पोहे बनवले होते आणि याने तर माझ्यापर्यंत पोहोचूनच दिले नाही. अक्षय म्हणतो की अरे कारण मला ते खूप आवडले होते, मी तर आपलं अजून दे असं करून अख्खी कढई संपून टाकली होती. आणि तेव्हा मला रमा म्हणाली होती की अहो संपलेत. तर माही म्हणते की हो ना, आणि तो आता रमाला म्हणजे माहीला म्हणतो की अगं आज खिचडी आहे ना, दे बरं याला अगोदर, नाहीतर यातीलच घे आणि आपण एकमेकांना शेअर करू, घे बरं. तेव्हा अभि म्हणतो की म्हणजे काय, टेस्ट तर घेतलीच पाहिजे, आणि टेस्ट मात्र मी तुझ्या अगोदर घेणार बरं का. तेव्हा मात्र आता माही ओरडते. माही म्हणते की नाही अभि दादा, अगोदर हे खातील मग
मग तुम्ही खायचं। तेव्हा मात्र आता अभि तर डोक्याला हात लावून बसतो आणि आता मात्र वाट लागेल, एकतर अगोदर मला टेस्ट घेऊन दिली नाही आणि आता अक्षय जेव्हा खाईल तर अक्षयला रमाच्या हातची टेस्ट मात्र कळेल। तेव्हा आता अक्षय मात्र एक घास खातो। तेव्हा मात्र आता अक्षय घास खातो आणि म्हणतो की वाव, खरंच मस्त, अगदी उत्तम झाली। तेव्हा आता सर्वजण आश्चर्याने बघत असतात। आता माही तर अगदी जोरजोराने अक्षयच्या मागे अशी उड्या मारत असते। ती जोरजोराने उड्या मारत असते तर अभि म्हणतो की हो हो मी सुद्धा बघतो, टेस्ट घेतो। आणि तेव्हा तो खिचडीचा एक चमचा भरून आपल्या तोंडात भरवतो। तर तो माहीकडे पाहत असतो तेव्हा सर्वजण अभिकडे लक्ष देऊन असते। तेव्हा मात्र आता लगेच अभि म्हणून जातो की खरंच रमासारखी खिचडी। तेव्हा सीमा आता अभिकडे अगदी त्याला खुणावते तर अक्षय विचारतो की अरे रमासारखी, अरे ही खिचडी तर रमानेच बनवलेली आहे। तेव्हा अभि म्हणतो की अरे फार दिवस झाले रमाच्या हातची खिचडी खाल्ली नव्हती, फार दिवसातून खिचडी खाल्ली, त्यामुळे मला असं वाटतं की रमाच्या हातची खिचडी अगदी खूपच मस्त आहे। तर पार्वती आजी लगेच सीमाला म्हणते की हो बघ ना, मी तुला म्हटलं होतं ना, अगं ही तर अगदी रमाच बनली। आणि तिला इतका आनंद होत असतो आणि सीमाला सुद्धा खूप आनंद होतो। सीमा आता माहीकडे डोळे भरून पाहत असते आणि माही तर अगदी उड्याच मारत असते। त्यानंतर आता पंकज काका आणि एक जे काही माणूस असतो तर तो नील म्हणजे देविकाच्या घरी जी काही ऑर्डर असते ती ऑर्डर घेऊन येतात आणि नीलला त्यावर सही करण्यासाठी सांगते। तेव्हा मात्र आता तो जो काही तो मालक आहे तर पंकज काकांना म्हणतो की साहेब जेथे सांगतील तेथे ही गादी नेऊन ठेवा। तेव्हा आता लगेच पंकज काका म्हणतात की अहो नमस्कार साहेब, आणि हे बघा अगदी इतकी भारी गादी मी तुमच्यासाठी बनवलेली आहे, एकदा की तुम्ही या गादीवर झोपला तर या जन्मात तुम्ही उठणारच नाही, डायरेक्ट पुढच्या जन्मामध्ये तुम्ही उठताल। तेव्हा नील म्हणतो की काय बोलतात। तेव्हा आता लगेच पंकज काका म्हणतात की म्हणजे मी जाहिरात करतो, आणि हे बघा आपल्या पुण्याकडे तर जाहिरात करण्याची पद्धत वेगळीच असते। मागच्या वेळेस तर मी अशी जाहिरात केली होती की ही गादी स्वर्गात वापरली जाते आणि त्यामुळे आमच्या इतक्या गाद्या विकल्या गेल्या होत्या, इतका खप वाढला होता। तेव्हा आता नील रागाने म्हणतो की हे बघा तुम्ही अगोदर तोंड बंद करा, आणि ती गादी घेऊन त्यांना आतमध्ये यायला सांगतो। तर पंकज काका म्हणतात की अहो कसं आहे, काम करता करता जर गप्पा मारल्या ना कामाचा थकवा येत नसतो। आणि त्यानंतर देविका आणि रमा ही आता रूममध्ये असतात। रमाने सर्व काही रूम अगदी विचित्र करून ठेवलेली असते, सगळ्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून दिलेल्या असतात आणि रमा मात्र खाली बसलेली असते आणि देविका तिथे खुर्चीवर बसते। आणि तेवढ्यात नील आता पंकज काकांना दरवाजात घेऊन येतो। तेव्हा आता पंकज काका ते घर बघून नीलला म्हणतो की साहेब तुम्ही तर खरंच खूप मोठे दिसतात ओ, नेमकं करतात काय हो तुम्ही, इतका पैसा तुमच्याकडे दिसतो, नेमकं कोणतं काय करता तुम्ही। तेव्हा आता नील म्हणतो की एकदा तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का। पंकज काका पुन्हा बोलतात तर नील त्याच्यावर ओरडतो की अरे दीड दमडीच्या शहाण्या, एकदा मी तुला सांगितलं, कायम आल्यापासून वटवट वटवट सारखी सुरू ठेवतो, गादीची डिलिव्हरी तू करण्यासाठी आलेला आहे ना, मग ते काम गुपचूप कर आणि चालतं हो। तेव्हा पंकज काका म्हणतात की अरे मी तर आपल्या गादीची जाहिरात करतो। तेव्हा आता लगेच नील म्हणतो की अरे हे बघ तू तुझ्या गादीची जाहिरात करतो, परंतु जर एकदाने मी तुला मारलं, गादीत घुसून तू बसशील, गादीच्या बाहेर निघायचं नाही। तर पंकज काका म्हणतो की ओ साहेब नीट बोलायचं, मी तुमच्याशी आदराने बोलतो, तुम्ही पैशाने मोठे असाल ते तुमच्या घरी, मी जाणारच आहे इथून आणि मी तुमच्या नवीन गादीवर मुक्काम करण्यासाठी नाही आलेलो। तेव्हा आता पंकज काकांचं हे बोलणं रमाच्या कानावर पडतं। तेव्हा मात्र आता नील म्हणतो की अरे बाबा गप्प बस, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल आणि मी बघणार नाही की तू लोकल आहे की कोण आहे ते। तेव्हा मात्र आता लगेच रमा म्हणते की काकांचा आवाज आहे आणि काका इथे कसे। तेव्हा मात्र आता रमा लगेच काका काका असा आवाज देऊन उठते, परंतु देविका लगेच तिचं तोंड दाबते आणि तिला धरते। तेव्हा आता पंकज काका विचारतो की काय हो, आता काका म्हणून कोणी हाक मारली का। तेव्हा आता नील म्हणतो की तुम्ही काय ऐकता, तुम्ही काही ऐकलेलं नाही। तेव्हा आता देविका तिला धरते आणि तू असं नाही ऐकणार म्हणून तिला आता ती आतमध्ये रूम मध्ये घेऊन जाते। तेव्हा आता काका म्हणतात की अहो माझ्या भाचीचा आवाज सेम टू सेम असाच आवाज आहे, मला काका म्हणून कोणीतरी हाक मारली, नक्की आतमध्ये कोणी आहे। तेव्हा आता नील म्हणतो अहो बरोबर आहे, हाक मारली माझी चुलत बहीण आहे, माझ्या बाबांना तिने हाक मारली आणि माझ्या बाबांना ती काका म्हणते। असं आता तू पंकज काकांना खोटं बोलतो आणि विचारतो काय रे तुला ही सर्व विचारून काय करायचं बरं, तुला नसत्या चौकशा कोणी करण्यासाठी सांगितल्या, आमच्या घरातील मॅटर मध्ये तू पडू नकोस, तुला गादीची डिलिव्हरी करण्यासाठी सांगितली होती आणि गुपचूप तू हे काम कर आणि हे येतेच ठेव आणि चल आता निघ। तेव्हा आता पंकज काका म्हणतात की नाही हो साहेब, अहो असं करू
नका, सर्व्हिस जर मी तुम्हाला पूर्ण दिली नाही तर मला तुम्ही शिव्या घालताल आणि मालक सुद्धा मलाच बोलणार आणि ते मला कामावरून काढून टाकतील. त्यापेक्षा मी न बोलता काम करतो, तुम्ही फक्त मला इतकं सांगा की गादी कुठे ठेवायची. तेव्हा मात्र नील म्हणतो की आवाज बिलकुल करायचा नाही, तू इकडेच थांब. तेव्हा नील दरवाजा उघडतो, आतमध्ये पाहतो, तेव्हा मात्र रमा आणि देविका तेथे नसते. तेव्हा मात्र आता नील हा पंकज काकांना म्हणतो की आतमध्ये जा आणि बेडवर ही गादी ठेवून दे आणि हे बघ आतमध्ये पसारा आहे, इकडे तिकडे जास्त वेळ बघत उभा राहायचं नाही, जे काही तुझं काम आहे ते काम करायचे आणि लगेच इथून निघून जायचं, ओके. तेव्हा पंकज काका हो बोलतात आणि नील म्हणतो की तोपर्यंत मी आलोच. पंकज काका गादी उचलतात आणि आत जातात. त्यानंतर आता इकडे पार्वती आजी एकटीच विचारत बसलेली असते. तेथे सीमा येते आणि आई, अहो काय हो, एक विचारू का तुम्हाला. तर पार्वती आजी म्हणते की विचार ना. तर सीमा विचारते की आई, अहो कसला विचार करता तो तुम्ही. आता पार्वती आजी म्हणते की अगं हाच विचार करते की माही, रमा आणि कधी कधी तर मला असं वाटतं की ही माहीच आपल्या रमाचं दुसरं रूप आहे म्हणून. म्हणजे आपल्या रमाला जे जे यायचे ना ते सर्व काही तिने आत्मसात केले सुद्धा आणि हे बघ ती हुशार सुद्धा आहे आणि अगदी सुशिक्षित आहे आणि आता तर रमासारखा स्वयंपाक सुद्धा ती करते, अगदी सगळं काही रमासारखं करते. त्यावर आता सीमा म्हणते की मला काय वाटतं हे सांगू का. कधी कधी मला असं वाटतं की आपल्या रमानेच माहीला आपल्यासाठी पाठवलं असणार, नाहीतर इतका मोठा योगायोग कसा शक्य आहे सांगा बरं मला तुम्ही. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो ना, हे मान्य असेल की मी सुद्धा माहीला आता पूर्णपणे स्वीकारले, पण तरी सुद्धा राहून राहून मला असं वाटतं. तेव्हा सीमा विचारते की काय वाटतं. तर पार्वती आजी म्हणते ही माही रमा म्हणून आयुष्यभर आपल्याकडे राहील. तेव्हा मात्र सीमा म्हणते की हो राहील, नक्की राहील, कारण अक्षयवर तिचं प्रेम बसलेलं आहे आणि ती मात्र आपल्या अक्षयला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते हे बघ सीमा, कधी कधी तुझ्या ह्या भाबडेपणाचा हेवा वाटतो ग. त्यावर आता सीमा विचारते की आई नेमकं तुम्हाला काय म्हणायचं. तेव्हा आता लगेच पार्वती आजी म्हणते की सीमा, कधी कधी आपलं आयुष्य ही भावनेनं भरलेलं असतं, कधी काय होईल हे कधीही आपण नाही सांगू शकत आणि जर असंच काहीतरी घडलं आणि आपली रमा परत घरी आली तर मग आपण काय करायचे. तेव्हा मात्र आता सीमाला तर एक धक्काच बसतो. ती सुद्धा त्याच विचारात पडते की रमा आली तर काय करणार आहोत आपण. त्यानंतर आता पंकज काका इकडे रमाच्या रूम मध्ये गादी घेऊन येतात. तेव्हा मात्र आता पंकज काका त्या रूम मध्ये पाहतात, अरे देवा, काय हे सर्व, या गादीची अगोदर काय अवस्था करून ठेवली. म्हणजे नक्की येथे इथं जो काही पसरा आहे ते बघून असं वाटतं इथे कुणाला डांबून तर ठेवलं नसेल आणि जे काही आरशावर लिहिलेलं आहे ते बघून पंकज काका म्हणतात की असं का लिहिलं असेल की तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणार म्हणून मी तुमचे गुन्हे शोधून काढेल. तेव्हा पंकज काका अगदी बारकाईने शोधत असतात. नक्कीच येथे काहीतरी गुन्हेगारीचं काम सुरू आहे, कुणाला पकडून तर ठेवलं नसेल ना या लोकांना. म्हणजे ही खोली मला अशी दिसली नसते म्हणून पंकज काकांना संशय येतो आणि पंकज काका राहून राहून तो विचार करतात की माझ्या रमाची हाक मी ऐकली, माझे कान मला कधीही धोका नाही देणार, म्हणून पंकज काका आता विचारत पडतात की नक्की माझी रमाच होती ना. त्यानंतर आता इकडे अक्षय फोनवर बोलत असतो आणि तेवढ्यात आणि काही मंडळी येतात. तेव्हा आता ते विचारतात की अक्षय मुकादम येथे राहतात का. तेव्हा अक्षय फोनवर बोलत असतो आणि तो आता फोन जरा बाजूला ठेवतो. तेव्हा ते परत विचारतात की अक्षय मुकादम येथेच राहतात का. तर अक्षय म्हणतो की हो येथेच आणि मीच आहे अक्षय मुकादम आणि तुम्ही कोण आहात. तेव्हा त्यातील एक जण म्हणतो की आम्ही नवरा बायको नवसाचो या कार्यक्रमातून आलेलो आहोत. काही दिवसापूर्वी तुमची बायको रमा मुकादम यांनी या कार्यक्रमासाठी फॉर्म भरला होता, मग त्या आहेत का इथे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो रमा आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हो ग्रेट, अहो त्यांनी तर तो लकी ड्रॉ जिंकलेला आहे म्हणून तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे इंटरव्ह्यू, आणि परत त्यांना म्हणतो मला पण त्याबद्दल ती काही म्हणालेली नाही आणि थांबा मी तिला बोलावून घेतो. आणि लगेच तो रमाला आवाज देतो की रमा रमा. तेवढ्यात रमा बाहेर येते आणि रमा म्हणते की काय झालं आणि का आवाज देता तो. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की अगं हे काहीतरी कॉम्पिटिशन साठी आलेले आहे आणि काय हो काय म्हणालात नवरा बायको. तेव्हा तो आता म्हणजे सर म्हणत असतो की नवरा बायको नवसाचे या कार्यक्रमाचा तू काही फॉर्म भरला होता का असं तो रमाला विचारतो. तो असा फॉर्म भरला होता का, मग ते तुझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी येथे आलेत. तेव्हा आता माही अक्षयकडे एकटक पाहत असते. तेव्हा अक्षय हळूच माहीला म्हणतो की अगं तुला तर माहितीच आहे
की हसले. इंटरव्ह्यू मला काही जमत नाही म्हणून कॅमेरेसमोर मला भीती वाटते, मी नाही येऊ शकत. त्यावर आता इकडे माहीला टेन्शन येतं, कारण तिलाच माहिती नसतं की नक्की हा फॉर्म तिने कधी भरला आणि रमाने बहुतेक हा फॉर्म भरला असेल असा ती आता विचार करते. तेव्हा मात्र आता ती विचारत पडते तर अक्षय पुन्हा तिला विचारतो की अगं मी तुला काय विचारतो, तू फॉर्म भरला होतास का? तेव्हा आता माही म्हणते की हो भरला होता. मुद्दाम आता तिला अक्षयशी खोटं बोलावं लागतं आणि भरला होता, लकी ड्रॉ आहे ना असं विचार. आणि अक्षयला म्हणते की लकी ड्रॉ आहे म्हणून मी फॉर्म भरला होता आणि तुमचे कार्यक्रम मी बघते त्यात गिफ्ट सुद्धा असतात. तेव्हा ते आता जे काही सर आलेले आहे तर ते म्हणतात की हो ना, अहो गिफ्ट सुद्धा असतात. या कार्यक्रमामध्ये आम्ही तुमच्यासोबत काही तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही खेळ तुमच्यासोबत खेळू आणि त्यात म्हणजे आम्ही तुम्हाला जाणून घेऊ की तुम्ही एकमेकांना किती ओळखतात ते. म्हणजे हे बघा, नवरा जर जिंकला तर गिफ्ट त्याला आणि जर बायको जिंकली तर गिफ्ट मात्र तिला. तेव्हा आता माही अगदी खुशून म्हणते की सोपच आहे आणि गिफ्ट मात्र आपल्या घरातच येणार आहे ना. आणि तसाही आपला कुकर खराब झालेला आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की कुकरसाठी आपण खेळ खेळायचे. अगं ते ऑनलाईन आपण मागू शकतो, नाहीतर बाहेर जाऊन कुकर विकत घेऊ शकतो. तेव्हा आता माही म्हणते की विकत घ्यावा लागेल ना. ओ तिकडे विकत घ्यावा लागेल आणि हे लोक आहे ना ते फ्री देतात. त्यांच्या कार्यक्रमामध्ये जिंकल्यानंतर आणि तुम्हाला काही कळत नाही, मी आलेच, तुम्ही जरा शांत बस. तेव्हा मात्र आता ते जे काही लोक असतात तर ते म्हणतात की नाही तुम्ही कुठेही जाऊ नका, आहे त्या कपड्यामध्येच आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तेव्हा आता माही म्हणते की नाही असं नको, जरा मी आवरून येते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं कुकरसाठी हे सर्व. तेव्हा आता माही ऐकून घेत नाही आणि आत जाते. तेव्हा मात्र अक्षय त्या लोकांना बसण्यासाठी सांगतो आणि तेवढ्यात घरातील सर्वजण बाहेर येतात. आनंद म्हणतो की हे सर्व काय चाललं. तर आता माहीच मस्त तयार होऊन येते आणि अक्षय आता आनंदला म्हणतो की इला विचार आणि अक्षय आता खूप चिडलेला असतो. तेव्हा आता माही त्याच्याकडे रागाने पाहत अक्षय म्हणतो की अरे कुठेतरी इने कॉम्पिटिशनचा फॉर्म भरला होता, प्राइस मिळणार आहे म्हणे, इला कुकर घ्यायचा आहे कुकर. ते ऐकून आता जान्हवी म्हणते की वाव. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की काही वाव वगैरे म्हणू नकास आणि उगाच इला डोक्यावर चढू नका. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे काय बोलतोस तू आणि चल ना ते लोक थांबले, चला बरं लवकर. तेव्हा मयुरी म्हणते की हो ना अक्षय, अरे किती आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला बक्षीस मिळणार आहे बरं. त्यावर आता अक्षय म्हणतो की ताई हे बघ, अगं असे इंटरव्ह्यू वगैरे देणं मला नाही आवडत. तेव्हा आता माही म्हणते की बघितलंस का, सगळ्या गोष्टीमध्ये ह्या माणसाला प्रॉब्लेम असतो. ते स्वतः टीव्हीवर जाऊन इंटरव्ह्यू देतात, मग मी कधी दिला का? मला हौस होती, मला काही आहे ते सर्व करायचे होते म्हणून मी त्यांना बोलावलं आणि लकी ड्रॉ काढला होता आणि ते आता होतंय सगळं, तर मला करून द्या ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ते मला माझ्या क्षेत्रातील काही विचारणार आहात का? तेव्हा मात्र आता माही म्हणते की हो ना, स्वतःचाच कायम विचार करा, दुसऱ्याचा मात्र करू नका. अक्षय म्हणतो की काय साध्या कुकरसाठी इतकीही आता इंटरव्ह्यू. तेव्हा मात्र आता लगेच पार्वती आजी आणि अभि माहीचं आता हे बोलणं ऐकत असतात. तर अभि आता हे ऐकून मनात म्हणतो की बापरे, ही तर खरंच अगदी सेम टू सेम रमासारखीच बोलते आणि वागते सुद्धा, अगदी रमाच झाली. तेव्हा आता पार्वती आजी तिच्याकडे बघून सुद्धा असं विचार करते की बापरे, खरंच मला सुद्धा कधी कधी असं वाटतं नक्की आपली रमा परत आली की काय. त्यानंतर आता अक्षय आणि माही आता सोप्यावर तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी बसतात. तेव्हा आता ते सर त्यांना समजावून सांगत असतात की हे बघा, आपला शो हा लाईव्ह असणार आहे. तर नमस्कार मंडळी, नवरा बायको नवसाचे या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतोय. आज मात्र आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत अक्षय मुकादम आणि रमा मुकादम यांचे आणि आपला पहिला राऊंड असणार आहे रॅपिड फायर. या रॅपिड फायर राऊंड मध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता माही अक्षयला खुणावत असते की समोर लक्ष द्या म्हणून आणि अक्षय आता सर्वांना नमस्कार करतो. तेव्हा आता ते सर पुढे म्हणतात की तुम्ही एकमेकांना किती ओळखतात या आता राऊंड मधून आपल्याला कळेल. त्याची उत्तर तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये द्यायचे आहे आणि नवरा जिंको किंवा बायको जिंको, संसार मात्र दोघांना करावा लागतो, परंतु या ठिकाणी मात्र बक्षीस एकालाच मिळणार आहे. त्यामुळे चला बघूयात की कोण बाजी मारते. तेव्हा अक्षय हाताची घडी घालून म्हणतो की हो, शेवटी जिंकणार तर मीच. तेव्हा माही म्हणते की काय, तर अक्षय म्हणतो की मीच जिंकणार. तर माही म्हणते 4 वेळेस तुम्ही पाय बदलला, खाली वर केला, कळत नाही की कॅमेरे समोर नेमके तुम्हाला काय करायचं, किती तुमचा तो आगाऊ कॉन्फिडन्स. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की अगं आगाऊ नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणायचं असतं आणि कॅमेरे सुरू आहे, तू काय बोलतेस.
त्यावरती माही म्हणते की हो ना, तेच ते ओव्हर कॉन्फिडन्स. आणि त्या इंटरव्ह्यू वाल्यांना म्हणते की तुम्ही चालू करा, यांचं नेहमीच चालू असतं. तेव्हा आता त्यांच्या पहिल्या राऊंडची सुरुवात होते अक्षय मुकादम यांच्यापासून. तेव्हा अक्षयला ते विचारतात की मला एक सांगा की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता. तेव्हा अक्षय म्हणतो की जांभळा. तर लगेच आता ते उत्तर करेक्ट असतं. त्यानंतर मात्र आता अक्षयला प्रश्न विचारला जातो की तुमच्या बायकोची मूळ रास कोणती. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कर्क. अक्षय करेक्ट असं उत्तर देतो. तेव्हा ते म्हणतात की खरंच क्या बात है. त्यानंतर आता तुमच्या बायकोचा आवडता पदार्थ कोणता आहे असं विचारतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मिरचीचा ठेचा. तेव्हा आता ते जे काही उत्तर आहे ते अगदी करेक्ट असतं. त्यानंतर आता तुमच्या बायकोचा आवडतं फूल कोणतं आहे. तर अक्षय आठवत असतो, त्याचं नाव अगदी तोंडासमोर असतं परंतु त्याला काही आठवत नाही. तेव्हा ते सर म्हणतात की उत्तर मात्र 1 मिनिटाच्या आत द्यायचं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की सोन चाफा. तर माही आता त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा अक्षयचे सगळे काही उत्तर बरोबर येतात आणि अक्षयसाठी टाळ्या वाजवल्या जातात. तर आता ते सर म्हणतात की पुढचे प्रश्न रमा मुकादम यांना आपण विचारत आहोत. अक्षय म्हणतो की माझे झाले. अक्षय खूप खुश होतो, मी 1 मिनिटाच्या आत सगळी उत्तरं दिली. त्यानंतर मात्र आता रमाला प्रश्न विचारला जातो, म्हणजे माहीला, की तुमच्या नवऱ्याचा आवडता रंग कोणता. तेव्हा मात्र आता माहीला काही सांगता येत नाही. सर्वजण तिला खुणावण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र आता ती काही उत्तर देत नाही. तर सर्वजण आता धक्क्याने माहीकडे पाहत असतात. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आणि माही या दोघांची जी काही इंटरव्ह्यू तेथे सुरू असते, तर ती इकडे देविका ही टीव्हीवर बघत असते. त्यानंतर आता त्यांना म्हणजे माहीला पुढचा प्रश्न विचारला जातो की तुमचे मिस्टर काय करतात. तेव्हा मात्र आता माही म्हणते ते चीप आहे. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की तिला शेफ म्हणायचं आहे, चीप नाही. तर रमा सुद्धा आता हे सर्व ऐकत असते. तेव्हा माही म्हणते की तेच ते. आणि त्यानंतर आता माहीला प्रश्न विचारला जातो की तुमच्या नवऱ्यांच्या आवडते लेखक कोण. तेव्हा मात्र आता पुढील प्रश्न विचारला जातो की लेखक कोण. माही अगदी करेक्ट ते उत्तर देते. आणि तेवढ्यात रमा आता सर्व काही आवाज ऐकते आणि हे बघण्यासाठी देविकाच्या मागून ती टीव्ही बघण्यासाठी येते. आणि टीव्हीवर रमा आणि अक्षय या दोघांची मुलाखत ती पाहत असते. तेव्हा मात्र आता माहीचा डोळ्याला पट्टी लावलेली असते आणि तिला काय आहे ते ओळखण्यासाठी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता जेव्हा सगळ्या काही वस्तू अक्षयच्या जेवढ्या असतात, तर माही त्या सगळ्या वस्तू अक्षयच्या आहे ह्या ओळखत असते. आणि रमा मात्र आता टीव्हीवर हे सर्व पाहत असते. सर्वजण आता माहीसाठी टाळ्या वाजवत असतात. आणि जेव्हा माही आपल्या डोळ्याची पट्टी सोडते आणि समोर पाहते, तर काय अगदी सेम टू सेम रमासारखी दिसणारी ती मुलगी आहे. हे जेव्हा मात्र आता रमा पाहते, तेव्हा देविकाचं लक्ष मागे उभ्या असलेल्या रमाकडे जातं. आणि आता रमाला मात्र आपल्यासारखी दिसणारी तीच तेथे आहे. आता रमाच्या सर्व काही लक्षात येते की नक्की अक्षयने दुसरं लग्न केलेलं नाही म्हणून. आणि देविका आता नक्की रमाला पाहते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.